बुल्ढाना से एक दिल दहला देने वाली खबर सामने आई है। 10 फरवरी को हुई सड़क दुर्घटना में 24 वर्षीय स्नेहल संदीप चौधरी की मौत हो गई थी, जिससे पूरा समुदाय शोक में डूबा हुआ है। आज स्नेहल के परिवार और उनके समर्थकों ने चिखली रोड पर चांडक लेआउट से त्रिशरण चौक तक मोमबत्ती मार्च निकाला। इस मार्च के दौरान लोगों ने अपने गुस्से और दुख का इजहार करते हुए आरोपियों को कड़ी सजा की मांग की। स्नेहल की मौत ने एक बार फिर सड़क सुरक्षा के मुद्दे को गंभीरता से उठाया है। लोगों ने सरकार से अपील की है कि इस तरह के हादसों को रोकने के लिए सख्त कानून और उपाय किए जाए। साथ ही इस घटना के आरोपियों को फांसी की सजा देने की मांग भी की जा रही है। परवा बुलढाणा येथील त्रिशरण चौकामध्ये स्नेहल चौधरी नावाच्या अतिशय तरुण तडफदार युवतीचा निर्घुण अपघात झाला आणि त्या दुर्दैवी अपघातात तिचा अगदी घटनास्थळीच मृत्यू झाला। अतिशय दुर्दैवाची बाब आहे। आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की जो बोलेरो चालवणारा चालक होता, वाहन चालक, तो मद्यधुंद अवस्थेमध्ये होता। त्यांनी मागून ती अतिशय शांतपणे गाडी चालवत असताना मागून तिला ठोस दिल्या गेली आणि ती पडल्यानंतर परत तिच्यावरून गाडी वाहन चालवल्या गेलं। त्यात फार कठीण आहे हे। आणि हे केव्हा थांबणार? म्हणजे एकंदरीत म्हणावं लागेल की रोड अपघाताची दहशतच समाजामध्ये निर्माण झालेली आहे। आणि हे अपघात टाळायचे असतील तर शासनाने पूर्णपणे त्यांचे नियमही जरी असतील तर त्या नियमाची अंमलबजावणी कडकपणे झाली पाहिजे। कुठेही अपराधाला पाठीशी घातल्यानं गेलं पाहिजे। बऱ्याच वेळा सगळ्यांना आपल्याला माहित आहे की प्रकरण मॅनेज करण्यात येतात अपघात झाल्यानंतरच। तिथेच काहीतरी देऊन घेऊन ते सगळं भागवलं जातं, थांबवलं जातं आणि इथेच यांचं वळ वाढतं आणि हे वाहन चालक तिथे उंडरतात, मस्ती येतात आणि बेधुंद अवस्थेमध्ये पाहिजे तसं वाहन चालवतात आणि अनेक बळी घेतात। स्नेहलचा बळी हा बुलढाणेकरांसाठी अतिशय दुर्दैवाची बाब आहे, दुःखदायक वेदनादायी बाब आहे। तिला न्याय मिळालाच पाहिजे आणि अपराधाला तो खरं त्याला जवानत मिळाली, त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि त्यालाच नाही तर आता याच्या पुढे अशा वाहन चालकांवर वचक बसला पाहिजे अशी विनंती करते आणि तिला श्रद्धांजली देऊन अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। बुलढाण्यासारख्या शांतताप्रिय शहरामध्ये भर दिवसा ढवळ्या अवघ्या 24 वर्षाची मुलगी तिच्या आईसोबत ही स्कूटीवरून जात असताना तिचा कुठलाही दोष नसताना मागून दारूच्या नशेमध्ये येऊन एक गाडी तिला बेदरकारपणे चिरडून जाते आणि त्या ठिकाणी गुन्हेगार हा कायद्यामधल्या पळवाटेमुळे मोकाट सुटतो, जामिनावर बाहेर पडतो आणि यासाठी काही लोकही प्रशासनावर दबाव आणतात, गुन्हेगाराला पाठीशी घालतात। अतिशय दुर्दैवी आहे। अगदी 24 वर्षाची मुलगी जी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती, त्या मुलीला अशा प्रकारे हकनाक आपला जीव गमवावा लागणं काहीही दोष नसताना यामुळे प्रचंड मोठ्या जनभावनांचा उद्रेक झालेला आहे। आणि ही आज घडलेली घटना, 3 दिवसापूर्वी घडलेली घटना, ही घटना यानंतर पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने त्या आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। त्याचं त्या ठिकाणी गाडीच्या संदर्भामध्ये त्याचे कुठलेही डॉक्युमेंट अपडेट नव्हते, त्यांचे स्वतःवर त्यांच्या त्या गुन्हेगारावर 2-3 याआधी गुन्हे दाखल होते। ही सगळी पार्श्वभूमी असतानाही सर्रासपणे जामिनावर त्यांना सोडलं जातं आणि हकनाक एका मुलीचा बळी जातो, हे अतिशय दुर्दैवी आहे। त्यामुळे प्रशासनाने किमान याची दखल घेऊन ही घटना यानंतर अशी घडू नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, या मागणीसाठी सगळे बुलढाणेकर रस्त्यावर उतरले। अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। एक लक्षात घ्या की सगळ्या महाराष्ट्रामध्येच आज अशा प्रकारे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू आहे आणि दुर्दैवाने बुलढाणा शहरातही अशा प्रकारे गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या माध्यमातून दुसऱ्या एका गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार होतोय। खरं म्हणजे हे दुर्दैवी आहे। एखादा जीव हकनाक त्या ठिकाणी जातो, काहीही चूक नसताना उद्याचं भविष्य असलेली मुलगी अवघ्या 24व्या वर्षी आपला जीव गमावते। निदान त्या कुटुंबियांच्या भावना लक्षात घेऊन अशा प्रकारे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे प्रकार थांबवले पाहिजे आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली।